नमस्कार, मी प्रफुल्ल पानसकर, नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची जी जीवाणूखतं आहेत ते ज्या शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत त्यांच्या गावी म्हणजे टेंबू गावामध्ये आज इथं आलेलो आहे. तर ते त्यांचं संपूर्ण नाव व पत्ता सांगून त्यांना आपण एक थोडक्यात माहिती विचारूया कशा पद्धतीने वापरली. तुमचं नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सुभाष अण्णा शिंदे, राहणार टेंबू, तालुका कराड, जिल्हा सातारा. मला या नेटसर्फ कंपनीची माहिती मोहन बाबर आमचे मित्र यांच्याकडून मला डिसेंबरमध्ये मिळाली. त्याच्यानंतर मी डिस्ट्रीब्युटर सभासद होऊन कंपनीचा प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली. हे ऊसाचं पीक तुम्ही कधीपासून ह्या ऊस लागण तुम्ही केली? कोणत्या महिन्यामध्ये लागण केली? डिसेंबरमध्ये. बरं, तिथपासून त्याच्यामध्ये आंतरपीक बटाट्याचं घेतलेलं. बटाट्याला बऱ्यापैकी रिझल्ट त्याचा आला. करपा वगैरे काय आलेलं नाही. 2 फवारण्या टेंबरीज 95च्या झालेल्या आहेत. बरं, बटाट्याचं हे किती एकर क्षेत्र आहे? 20 गुंठे क्षेत्र आहे. 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला बटाटा किती सापडला? बटाटा तरी काय 15 क्विंटल. 15 क्विंटल 20 गुंठ्यामध्ये सापडला. हां. त्यानंतर तुम्ही जी फवारणी केली ती सुरुवातीला कधी केली फवारणी? सुरुवातीपासून लागणीला ज्यावेळेला तुम्ही लागण केली त्यावेळेला कसं प्रमाण घेतलं होतं? 15 लिटरच्या पंपाला 10 मिली टेंबरीज, 7 मिली 95. जर्मिनेशन केलं का? कांडी बुडवून तुम्ही लागण केली? नाही केली. म्हणजे हे कधीपासून वापरायला लागलं तुम्ही? सर्वसाधारण एक महिन्यानंतर वापरायला लागण केल्यानंतर एक महिन्यात. बरं, असे किती फवारण्या केल्या तुम्ही? 2 फवारण्या केल्या. 2 फवारण्या केल्या. म्हणजे कंपनी सांगते 4 फवारण्या करायला, परंतु तुम्ही 4 फवारण्या झालेल्या नाहीत. तर 2 फवारण्यामध्ये तुम्हाला खताची बचत किती झाली एकूण? खताची बचत म्हणजे त्याला रासायनिक खत असं काय जास्त प्रमाणात नाही, सेंद्रिय खत पण नाहीच. बरं. बांधणीच्या वेळी 4 पोती. म्हणजे दरवर्षीपेक्षा किती टक्के तुम्ही खतं कमी वापरली? निम्म्यानं कमी वापरली. बरं, निम्म्याने कमी वापरली. ऊसाच्या आता हे आपण बघतोय, मग ऊसामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? काय दिसतोय फरक? पहिल्यापेक्षा आणि आताच्या पिकापेक्षा दुपटीचा फरक जाणवू लागला. म्हणजे कांड्याची साईज, ऊसाची जाडी, लांबी समजा कांद्याची. आणि ही जमिनीची प्रत बघितली तर एकदम हलक्या प्रतीची जमीन आहे. बरं. या जमिनीच्यात काय बदल झाला का? जसं जमिनीत कांद्याची लांबी वाढली सांगता तुम्ही, किंवा जमीन कशी काय त्याच्याबद्दल काय सांगण्यापेक्षा आता भुसभुशीत झाली. जमीन भुसभुशीत झालेली आहे. बरं. आणि आता तुम्हाला वापरत नव्हता त्यावेळेच काय 20 गुंठ्याला उत्पन्न होतं तुमचं ऊसाचं? सर्वसाधारण 15, 16, 17, 18. 15, 16, 17, 18 म्हणजे गुंठ्याला पाऊण टन तुमचा पडत होता. मग आता ह्या वर्षी तुम्ही काय अपेक्षित आहे? तरी किती? या वर्षी गुंठ्याला सर्वसाधारण 1.5 टन तरी पडतात. 1.5 टनापर्यंत जाणार. म्हणजे खर्च कमी करून तुमचं उत्पन्न वाढलंय. आता ऊसाची म्हणजे नोव्हेंबरला तुम्ही लागण केली. म्हणजे किती महिने झाले लागण करून तुमचे? लागण करून सर्वसाधारण 8-8.5 महिने जातो. 8-8.5 महिन्यामध्ये तुमच्या ऊसाची उंची किंवा कांडी किती आहे तरी सरासरी? 22 कांड्यावर. साधारण 20-22 कांड्यावरती आहे. हा तुमचा ऊस. ऊसाची कांडी जर मोजली तर किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. म्हणजे 8.5 महिन्यामध्ये तुम्हाला 22 कांड्यावरती गेला. म्हणजे अजून किती कांड्यावरती जातील असं तुम्हाला वरती भेटणार? 30 कांड्यापर्यंत वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या अपेक्षित उत्पन्न निघणार आहे. म्हणजे या वर्षी तुमचा खर्च निम्मा कमी करून उत्पन्न तुमचं वाढलेलं आहे.
बरं, याबद्दल तुम्ही समाधानी आहे का? समाधान आहे. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगता का? काय हे संदेश देऊ खतं शकता? वापरता का त्याची सांगता का? मला काय मी सांगावं? वापरल्यानंतर माझे मित्र मोहन भोसले, संजय उलवान, संजय गावडे, बरं, ते म्हणजे 12 लोकांना मी त्यांच्या शेतावर जाऊन आपला सुरूच दाखवून हां, फरक काय जाणवून ते सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही दाखवलेलं माहिती आहे. देता. डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत. अच्छा, ते म्हणजे सुद्धा ते वापरतात. वापरतात. त्यांना काय फरक आहेत का? रिझल्ट आहेत का? त्यांना फरक आहे, रिझल्ट आहे. येऊन बघतात. चालेल, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.